ही मोठी बातमी आहे अवकाळीबाबतची। राज्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून हवामानामध्ये वेगाने बदल झालेत। ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळतोय। मराठवाड्यातील बीड, पाटोदा आणि वडवणीसह ठिकठिकाणी अवकाळीनं जोरदार हजेरी लावली आहे। या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसलाय। पावसाचा थेट परिणाम पिकांवर होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। विकास माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विकास, कुठल्या भागामध्ये सध्या पाऊस साठी व नागरिकांसाठी अत्यंत मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळाचे संकट देखील निर्माण होत असून आता जर तुम्ही पण शेतकरी असाल किंवा नागरिक असाल तर आता पुढीलचे 4 ते 5 दिवस देखील तुमच्यासाठी अत्यंत कठीणीचे असू शकतात, कारण की आता पावसाचा अंदाज देखील या ठिकाणी देण्यामध्ये आला असून आता महाराष्ट्रामध्ये देखील चक्रीवादळाचे मोठे संकट देखील या ठिकाणी घुमरत आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे या ठिकाणी बघूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज कसा असणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात गारपिटीसह वादळ वादळासोबत देखील पाऊस होणार आहे। सविस्तरपणे आपण ते जिल्हेही बघून घेऊ। काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। हवामान अंदाजाकडून एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली असून आता देखील ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे। हवामान खात्याने चक्रीवादळाचा देखील इशारा दिला असून शेतकऱ्यांनी आपली आपली कामे पूर्णपणे देखील करून घ्यावे, कारण की आता संकट देखील तुमच्या डोक्यावर आले असून कुठे कुठे देखील ढगफुटीचेही तुम्हाला चित्र समोर दिसणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल किंवा तुम्ही पण देखील तुमच्या शेतीमध्ये कोणतीही कामे देखील अधुरे ठेवलेली असेल तर तुम्हाला पण आता इशारतेचा इशारा देखील देण्यामध्ये आला असून तुम्ही पण आता लवकरात लवकर देखील तुमचे शेतीचे कामे पूर्ण करून टाका, जेणेकरून तुमचे देखील या पावसामुळे, या अवकाळी पावसामुळे कुठली नुकसान देखील होणार नाहीये। जर तुम्ही पण शेतीचे कामे अधुरे ठेवलेले असेल किंवा तुमचे पण काही कामे अधुरे आहेत तर तुम्हाला ते लवकरात लवकर पूर्ण करावे लागणार असणार असून तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका। आता देखील पावसाचा मोठा इशारा देखील देण्यामध्ये आला असून आता पावसाने या ठिकाणी पूर्णपणे उन्हाळ्यामध्येच हजेरी देखील लावलेली आहे। हा पाऊस देखील मोठा अवकाळी देखील असणार आहे। काही जिल्ह्यामध्ये देखील गारपिटीसह वादळ वादे देखील या ठिकाणी वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर चला सविस्तरपणे आपण बघणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वादळ वारे देखील असणार असून कोणकोणत्या जिल्ह्यात गारपीट होणार, कोणकोणत्या जिल्ह्यात ढगफुटी देखील सांगण्यामध्ये आलेली आहे। काही जिल्ह्यामध्ये ढगफुटीचा देखील इशारा देण्यामध्ये आलेला असून आता जर तुम्ही पण या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही पण आता सतर्क होऊन जा। आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पूर्णपणे रेड अलर्ट देखील देण्यामध्ये आलं असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पूर्णपणे कामे आवरून घ्यावी, कारण की देखील पुढील 4 ते 5 दिवस तुमच्यासाठी खूप मोठी देखील संकटाची असू शकतात। तुम्ही देखील लवकरात लवकर कामे पूर्ण करून टाका। आता या ठिकाणी आपण बघू शकतो मोठी या ठिकाणी पडझड होऊ शकते। तुमची देखील शेतीचे कामे अधुरे असेल किंवा तुम्ही पण जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी बातमी अत्यंत डरावणी आणि अत्यंत संकटदायक बातमी समोर आली असून तुम्हाला देखील ही बातमी एक मोठी आश्चर्यचकितीचा झटका देऊ शकते। आता या ठिकाणी बघून घ्या, चक्रीवादळ शिरल्याने आता अचानक वादळ वाऱ्यामध्ये देखील एक मोठी तेजी, म्हणजेच की आता वादळ वारे देखील मोठ्या प्रमाणामध्ये देखील 120 याने वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता या ठिकाणी हवामान अंदाजाकडून एक मोठा अंदाज समोर आलेला आहे। आता या ठिकाणी आपण बघू शकतो भर उन्हाळ्यात देखील पावसाची शक्यता वर्तवली जात असून हवामान अंदाजाने मोठा अंदाज देखील या ठिकाणी लावलेला आहे। तर चला या ठिकाणी आपण बघू शकतो सविस्तरपणे अपडेट लगेच आपण या ठिकाणी बघू। आता आपण या ठिकाणी बघू शकतो ताशी 120 किलोमीटर वाऱ्याचा आणि वादळाचा इशारा देखील देण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर देखील कामे पूर्ण करून टाका। आता या ठिकाणी आपण बघू शकतो काही जिल्हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। जागतिक हवामान विभागाने देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे। जळगाव आणि बीड जिल्ह्यातील देखील या ठिकाणी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असा आदेश देखील देण्यामध्ये आला असून आता जर तुम्ही पण या ठिकाणी बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुम्ही पण बीड जिल्ह्यातील नागरिक असाल तर आता तुमच्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला असून जर आता तुम्ही पण बीडमध्ये राहत असाल किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत
पाहत असाल तर आता तुम्हाला पण सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला असून तुम्हाला पण या ठिकाणी तुमचे लवकरात लवकर कामे पूर्ण करायची आहे. पुढील काही दिवसामध्ये तुमच्यासाठी देखील मोठा वादळवाऱ्यासह पावसाची हजेरी देखील होणार असल्याचे चित्र समोर आलेले आहे. तर चला या ठिकाणी आपण बघू शकतो शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी देखील लवकरात लवकर त्यांचे कामे पूर्णपणे या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण पार पाडावे, जेणेकरून त्यांना देखील मोठा अडचणीचा मोठा सामना करावा नाही लागणार. तर चला पुढील काही दिवसामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. किती दिवसामध्ये पाऊस येणार आणि किती दिवस पावसाची हजेरी देखील राहणार आहे सविस्तरपणे आपण ते दिवस बघून घेऊ आणि आपण देखील काही जिल्हे बघणार आहोत की ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला असून आता त्या ठिकाणच्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देखील देण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही पण याच जिल्ह्यामधील शेतकरी असाल किंवा तुम्ही पण याच जिल्ह्यातील नागरिक असाल तर आता तुम्हाला पण सतर्क व्हा असा इशारा देखील राज्य सरकारने देण्यामध्ये आला असून आता देखील हवामान अंदाजाकडून देखील मोठा इशारा आलेला आहे. तर चला आपण या ठिकाणी आपण बघू शकतो की किती दिवसानंतर देखील या ठिकाणी पूर्णपणे उन्हाळ्याची चित्र देखील आपल्याला दिसेल आणि या मुसळधार पावसापासून आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी सुटका मिळेल. तर चला या ठिकाणी आपण बघू शकतो किती दिवस पावसाळी वातावरण राहणार, किती दिवस ढगाळ वातावरण राहणार सविस्तरपणे आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आज या ठिकाणी आपण बघू शकतो 22 तारीख, 23 तारीख आणि देखील 24 तारीख, 25 तारीख आणि 26 तारीख यात पूर्णपणे 5 तारखा देखील तुम्ही बघून घ्या, कारण की आता या 5 तारखामध्ये पूर्णपणे तुम्हाला ढगाळ वातावरण बघायला मिळणार. काही जिल्ह्यामध्ये गारपीट देखील होणार तर काही जिल्ह्यामध्ये ढगफुटीही होणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये वारे आणि वादळ देखील मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे. तर चला कुठल्या जिल्ह्यामध्ये वादळ वारे राहणार आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होणार, कुठल्या जिल्ह्यामध्ये गारपीट होणार सविस्तरपणे आपण ते जिल्हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. आता तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या 22 एप्रिल, 23 एप्रिल, 24 एप्रिल, 25 एप्रिल आणि 26 एप्रिल या ठिकाणी हे 3 ते 4 दिवस देखील तुमच्यासाठी घातक असल्यामुळे जर तुम्ही पण तुमचे देखील पिके या ठिकाणी उघडे ठेवलेले असेल तर तुम्हाला पण आता या 4 ते 5 दिवसामध्ये तुमचे पिके झाकून ठेवायची पूर्णपणे देखील बारी आलेली असून आता तुम्ही पण लवकरात लवकर तुमचे पिके झाकून ठेवा, कारण की आता पुढील 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यामध्ये आला असून आता पुढील 5 ते 4 दिवसामध्ये या जिल्ह्यामध्ये मोठा पावसाची शक्यता वर्तवली जात असून त्यांनी देखील सतर्क व्हा असा इशारा हवामान अंदाजाकडून आलेला असून आता जर तुम्ही पण याच जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुम्हाला पण लवकरात लवकर तुमचे देखील कामे पूर्ण करून घ्यावे लागणार आहे. तर चला या ठिकाणी लक्ष द्या. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी या ठिकाणी पावसाची शक्यता असणार असून तुमच्या पण जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी देखील होणार असून तुम्ही पण देखील तुमचे कामे अधुरे असेल तर तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाकावे, जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा बाधेचा सामना करावा नाही लागणार. समोरचा बीड जिल्हा, आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातीलच शेतकरी येत असाल तर आता तुमच्यासाठी ही एक मोठी भयानक बातमी समोर आलेली आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला असून हवामान अंदाजाने बीड जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेले आहे. धुळे जिल्हा, आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील नागरिक असाल तर तुमच्यासाठी देखील सतर्कतेचा इशारा देखील देण्यामध्ये आला असून तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाचा इशारा देखील तुमच्या पण जिल्ह्यामध्ये देण्यामध्ये आलेला आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा, आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि किंवा तुम्ही पण नागरिक असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाहीये. आता तुमच्या पण जिल्ह्यामध्ये देखील थोडा देखील काही दिवस देखील तुम्हाला पण ढगाळ वातावरण दिसणार आहे आणि काही ठिकाणी देखील सतर्कतेचा इशारा पण देण्यामध्ये आलेला आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा असणार आहे अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता सतर्कतेचाच इशारा देखील देण्यामध्ये आलेला असून तुम्ही पण जर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्हाला देखील इशारा या ठिकाणी सतर्कतेचा देण्यामध्ये आलेला आहे. हे होते काही महत्त्वाचे जिल्हे. आता जर तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका.